नेल्सन यांनी म्हटले आहे की आपण कोण आहोत? आपण देवाची मुले आहोत. आपली क्षमता अमर्याद आहे. आपला वारसा पवित्र आहे. काय आपण हे जाणून घेतले आहे? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आत्तापर्यंत आपण पौलाने शिकवलेल्या काही गोष्टी पाहिल्या आहेत. त्या म्हणजे नियमशास्त्र आणि विश्वास. आम्ही पाहिले होते की विश्वासाद्वारे तारण आहे, आम्हाला जीवन आहे. आजच्या अध्ययनात आपण पाहू की पौल नियमशास्त्राची भूमिका आणि नियमशास्त्र आणि विश्वास यांच्यातील संबंध यावर चर्चा करतो. त्याने नियमशास्त्राची तुलना कशाबरोबर केली हे पाहणे आवश्यक आहे. तसेच त्याने इतरही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडलेले आहेत. हे मुद्दे कोणते होते? त्याद्वारे काय सिद्ध झाले? हे सर्व पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही गलतीकरास पत्राचे अध्ययन करीत आहोत. गलतीकरास पत्र 3रा अध्याय 20 वचनांपर्यंत अध्ययन आम्ही संपवलेले आहे. गलतीकरास पत्र 3रा अध्याय. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे नियमशास्त्र पापांची जाणीव करून देण्याकरिता देण्यात आले, परंतु तारण येशू ख्रिस्ताद्वारे देण्यात आले. श्रोत्यांनो, नियमशास्त्र तात्पुरते संतानाविषयीचे वचन पूर्ण होईपर्यंत दिलेले होते. मोशेचा काळ व येशू ख्रिस्ताचे आगमन यांच्या दरम्यानच्या काळाकरिता तात्पुरते नियमशास्त्र देण्यात आले होते. योहानकृत शुभवर्तमान 1 अध्याय आणि 17 वचन आम्हाला सांगतं, नियमशास्त्र मोशेच्या द्वारे दिले होते, कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. संतती येईपर्यंत म्हणजे येशू ख्रिस्ताचे आगमन होईपर्यंत नियमशास्त्र देण्यात आले होते. गलतीकरास पत्र 3रा अध्याय 19 वचन आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये वाचले आणि त्यात आम्ही पाहिले की नियमशास्त्र उल्लंघने ठरविण्याकरिता लावून दिले होते. ते पाप दूर करण्यासाठी नव्हे तर पाप दाखवून देण्याकरिता देण्यात आले होते. मानवाला पापापासून दूर ठेवण्याकरिता नियमशास्त्र देण्यात आले नव्हते, कारण पाप तर जगात आदम व हवेच्या पतनापासूनच आहे. नियमशास्त्र यासाठी देण्यात आले की त्याच्या आरशात पाहताना मनुष्याला तो परमेश्वरासमोर किती अपराधी, दैहिक व घृणास्पद पापी आहे हे दिसावे. जो प्रामाणिक माणूस नियमशास्त्रात पडलेले स्वतःचे रूप पाहतो, त्याला स्वतःचा अपराध दिसून येतो. सर्व मानवजातीला पापी ठरविण्यासाठी नियमशास्त्र देण्यात आले नाही, तर मानवजातीचा पापी स्वभाव दाखवून देण्यासाठी नियमशास्त्र देण्यात आले. मानव पाप करतो म्हणून पापी नाही, तर त्याचा मूळ स्वभावच पापी आहे म्हणून तो पाप करतो. माणूस खोटारडा आहे म्हणून तो खोटे बोलतो. नियमशास्त्र आम्हाला यासाठी दिले आहे की आम्ही पापी आहोत हे आम्हाला दिसावे आणि आम्हाला देवासमोर मध्यस्थाची गरज आहे हे समजावे. 21 वचन वाचूया. गलतीकरास पत्र 3रा अध्याय 21 वचन. तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनाविरुद्ध आहे काय? कधीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते. श्रोत्यांनो, प्रश्न हा आहे की नियमशास्त्र देवाच्या अभिवचनाविरुद्ध आहे काय? पॉल अगदी ठामपणे म्हणतो, असे न हो, म्हणजे तसे ते नाही. म्हणजे जर दुसऱ्या एखाद्या मार्गाने देवाला पापी मानवाला मुक्ती देता आली असती तर देवाने तसे केले असते. एखाद्या नियमाच्या पालनाने तसे झाले असते तर देवाने तसे होऊ दिले असते. गलतीकरास पत्र 3रा अध्याय 22 वचन पहा काय सांगतं. तरी शास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे. त्यात उद्देश हा की विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे. पॉल आम्हाला सांगत आहे की नियमशास्त्र मनुष्याला त्याच्या पापांची जाणीव करून देते आणि त्याच्या पापासाठी त्याला मरणदंडाची शिक्षा ठोठावते.
जो आत्मा पाप करेल तो मरेल, हे आम्हाला सांगण्यात आले आहे. पवित्र शास्त्र सर्वांना पापी घोषित करते. ह्याचाच अर्थ सर्व मरणार. मग कशाची आवश्यकता आहे? जीवनाची. नियमशास्त्र मृत्यूचा दंड घोषित करते. ते फक्त हेच करू शकते, कारण पापाचा शेवट मृत्यू आहे, म्हणून सर्व एकाच समान पातळीवर आहेत. स्तोत्रसंहिता 14वा अध्याय आणि 3रं वचन सांगतं, सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. म्हणजे मानवजात मुळातच पापी आहे. या गोष्टीचे ज्ञान प्राप्त झाल्यावर तरी मनुष्याने जे त्याला नियमशास्त्राद्वारे प्राप्त झाले नाही त्या अभिवचनाकडे वळावे अशी अपेक्षा आहे. जे नियमशास्त्राच्या पालनाद्वारे मिळत नाही तर वचनाच्या द्वारे मिळते ते अधिक हवेसे वाटणारे आहे, अपरिहार्य आहे. नियमशास्त्राचा हेतू हा आहे की त्याद्वारे मनुष्याला त्याची पतित स्थिती समजावी व त्यामुळे तो देवाच्या येशू ख्रिस्ताद्वारे व्यक्त झालेल्या कृपेकडे वळावा. श्रोत्यानो, गलतीकरांना चुकीचे मार्गदर्शन करणाऱ्या यहुदीवाद्यांच्या मतानुसार नियमशास्त्र वचन रद्द करते आणि वचनावर मात करते. परंतु पौलाने नियमशास्त्राचे खरे कार्य दाखवून दिले आहे, ते हे की वचन अधिक दृढ करावे व ते अपरिहार्य करावे. म्हणून तो म्हणतो, नियमशास्त्राचा उद्देश हा आहे की जे विश्वास ठेवतात त्यास येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाने जे वचन ते मिळावे. आपण आता पुढची वचने म्हणजे 3रा अध्याय 23 आणि 24 ही वचने वाचूया. हा जो विश्वास प्रगट होणार होता तो येण्यापूर्वी त्यासाठी आपण कोंडलेले असता आपल्याला नियमशास्त्राधीन असे रखवाले ठेवले होते. यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचविणारे बालरक्षक होते. श्रोत्यांनो, पॉल ही गोष्ट अगदी स्पष्ट करीत आहे की मोशेच्या नियमशास्त्राने तारण होऊ शकत नाही. रोमकरासपत्र 4था अध्याय आणि 5व्या वचनात तो म्हणतो, पण जो काम करीत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरविणाऱ्यावर विश्वास ठेवतो त्याचा विश्वास नीतिमत्व असे गणण्यात येतो. परमेश्वर मानवाचे मुक्तीसाठी असलेले प्रयत्न नाकारतो. आमची सर्व सत्कृत्ये देवाच्या दृष्टीने घाणेरड्या चिन्हीप्रमाणे आहेत. परमेश्वर नियमशास्त्राचे पालन किंवा कर्मकांड स्वीकारत नाही, कारण नियमशास्त्र तारण करू शकत नाही. ते केवळ दोषी ठरवते. ते पाप्यांना वाचविण्यास नाही, परंतु ते पापी आहेत हे त्यांना माहीत करून देण्याकरिता देण्यात आले. ते पाप दूर करीत नाही, पण पाप प्रगट करते. ते पापाला दूर ठेवत नाही, कारण पाप आधीच आलेले आहे. मानव एक घाणेरडा विद्रूप असा पापी आहे हे नियमशास्त्र दर्शविते. श्रोत्यानो, देवाचे वचन आरशाप्रमाणे आहे. त्यामध्ये आम्हाला आमचे हुबेहूब प्रतिबिंब दिसते. नियमशास्त्र म्हणजे पवित्र शास्त्रातली पहिली 5 पुस्तके आम्हाला हे दाखवून देतात की आम्ही पापी आहोत. आम्ही देवाच्या गौरवाला उणे पडले आहोत. पॉल या ठिकाणी नियमशास्त्रासाठी बालरक्षकाची उपमा वापरतो. नियमशास्त्र बालरक्षकाप्रमाणे आहे व ते सरते शेवटी आमचा तारक, आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे कृपेने तारण मिळविण्यासाठी पाठवते. गलतीकरासपत्र 3रा अध्याय 25वे वचन पहा. परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही. बालरक्षक ग्रीक शब्द पेडॅगोगॉस या शब्दाचा एक विशिष्ट अर्थ पौलाला अभिप्रेत होता. रोमी घरातील एक सेवक असा त्याचा अर्थ होतो. रोमी साम्राज्यातली अर्धी लोकसंख्या गुलामांची होती. 120 दशलक्ष लोकांपैकी 60 दशलक्ष लोक गुलाम होते आणि एखाद्या श्रीमंत रोमी घराण्यामध्ये लहान मुलांची काळजी घेणारे गुलाम नेमलेले असत. अशा घरात मूल जन्माला आल्यानंतर ते एखाद्या गुलाम असलेल्या नौकराच्या हाती सोपून दिल्या जाई व त्या मुलाची सर्व काळजी तो नौकर घेत असे. हे मूल शाळेत जाण्याच्या वयाचे झाले की हाच नौकर त्याची शाळेची तयारी करून त्याला त्याच्या शिक्षकाकडे नेत असे. या मुलाला त्याच्या शिक्षकाकडे नेईपर्यंतची सर्व जबाबदारी त्याच्यावर असे, परंतु त्याला त्या पलीकडे काही शिकविण्याची या नोकराची पात्रता नसे. त्यालाच पॉल बालरक्षक म्हणत आहे. ख्रिस्ताकडे आम्हाला नेण्याचे कार्य बालरक्षकाप्रमाणे नियमशास्त्र करते. पुढे 26व्या वचनात पॉल काय म्हणतो पहा. 26वे वचन, कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. जुन्या करारामध्ये इस्रायली व्यक्तीला कधीही देवाचा पुत्र म्हणून संबोधण्यात आलेले नाही, तर त्याला
देवाचा सेवक म्हणून संबोधण्यात आले आहे. देवाने इस्रायल राष्ट्राला माझा पुत्र म्हटले आहे. उदाहरणार्थ, जरी मोशे देवाच्या अतिशय जवळ होता, तरीही देवाने त्याच्याविषयी यहोशुवाच्या पहिल्या अध्यायातील 2ऱ्या वचनात म्हटले, माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे. आणि जरी दावीद परमेश्वराच्या मनाप्रमाणे असलेला पुरुष होता, तरी त्याला परमेश्वराने माझा सेवक दावीद असे म्हणूनच संबोधले. श्रोत्यानो, तुम्ही कितीही सत्कृत्य केली व नियमशास्त्राचे पालन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, तरीही तुमचे नीतिमत्व कधीही परमेश्वराच्या नीतिमत्वा इतके होणार नाही. व त्याचे पुत्र व कन्या व्हायचे असेल, तर त्यासाठी त्याचे नीतिमत्व जवळ असणे आवश्यक आहे. नवीन करारातील योहानकृत शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायातील 12वे वचन आम्हाला सांगते, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. तुम्हाला व मला देवाची मुले होण्याचा अधिकार देण्यात आला आहे व त्यासाठी केवळ एकच गोष्ट आम्हाला करायची आहे, ती म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणे. आज जर आम्हाला मतदानाचा हक्क गाजवायचा असेल, तर आम्ही आमच्या देशाचे नागरिक आहोत हे पटवण्यासाठी आम्हाला आमचे छायाचित्र असलेले ओळखपत्र जवळ ठेवावे लागते. आमचे नागरिकत्व सिद्ध करण्याचा तो एक ठाम पुरावा आहे. ते ओळखपत्र तयार करण्यासाठी अर्थातच अनेक तांत्रिक गोष्टींना, प्रशासकीय गोष्टींना सामोरे जावे लागते. परंतु स्वर्गाचे नागरिकत्व मिळवणे त्यापेक्षा अधिक पटीने सोपे आहे. त्यासाठी आम्हाला कोठेही लाल फितीच्या जंजाळात अडकावे लागत नाही, तर स्वतःची पापे पदरी घेऊन उद्धारक येशू ख्रिस्ताकडे जाणे व त्याने आमच्यासाठी वधस्तंभावर केलेल्या स्वार्पणावर व त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवणे एवढेच आम्हाला करावे लागते. आणि एकदा देवाचे पुत्र किंवा कन्या झाल्यानंतर आम्हाला त्याद्वारे आशीर्वादही आपोआप प्राप्त होतात. श्रोत्यांनो, मला माहित नाही की आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे किंवा नाही, परंतु आज परमेश्वर या वचनाच्या द्वारे आपणाशी बोलत आहे. तेव्हा निश्चय करा, आपले जीवन त्याच्या हातात समर्पित करा.
3रा अध्याय 26वे वचन मी पुन्हा आपणाकरिता वाचत आहे, कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. या अध्यायाच्या उर्वरित भागात व 4थ्या अध्यायामध्ये पॉल आम्हाला ही गोष्ट दाखवून देणार आहे की आम्हाला नियमशास्त्राच्या पालनाने कधीही मिळू न शकणारे फायदे ख्रिस्तावरील विश्वासामुळे प्राप्त होणार आहेत. नियमशास्त्राच्या पालनाने देवाच्या पुत्राचा स्वभाव आम्हाला कधीही प्राप्त होणार नाही. ही गोष्ट ख्रिस्त करू शकतो. फक्त आमच्या ख्रिस्तावरील विश्वासाने ही गोष्ट आम्हाला प्राप्त होऊ शकते. या ठिकाणी मुले या शब्दासाठी वापरलेला शब्द आहे ह्युऑस. केवळ ख्रिस्तावरील विश्वासामुळे आम्ही देवाची खरी मुले होऊ शकतो. या ठिकाणी मी खरी कायदेशीर औरस मुले या शब्दावर भर देत आहे, कारण देवाची जी मुले आहेत ती फक्त औरस मुले आहेत. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे तुम्हाला ख्रिस्ताचे पुत्र किंवा कन्या करण्यात आले आहे. विश्वास एवढीच गोष्ट त्यासाठी अगत्याची आहे. तारण म्हणजे विश्वास अधिक आणखीन काही असे ते सूत्र नाही, तर विश्वास अधिक काहीच नाही अशा सूत्राने तुम्ही देवाचे पुत्र व कन्या बनता. कारण असे म्हटले आहे की तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहात. कसे? तर ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे त्याचे तुम्ही पुत्र आहात. जुन्या करारातील काळामध्ये नियमशास्त्राधीन असलेली इस्रायली व्यक्ती कधीही देवाचा पुत्र म्हणवली जात नव्हती, तर तिला देवाचा सेवक असेच म्हणण्यात आले होते. देवाने इस्रायल देशाला आपले पुत्र म्हटले, परंतु त्यातील प्रत्येक व्यक्तीला मात्र त्याने देवाचे पुत्र म्हटले नाही. त्याला त्याने यहोवाचा सेवक या नावाने संबोधले. प्रिय श्रोत्यांनो, जरी तुम्ही नियमशास्त्राचे पालन केले आणि स्पष्ट आहे की तुम्ही ते करू शकत नाही, तरी तुमचे नीतिमत्व देवाच्या नीतिमत्वापेक्षा कनिष्ठच असणार आहे आणि पुत्रत्वासाठी नीतिमत्वाची गरज आहे. आम्ही योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 12वे वचन वाचले होते. त्यामध्ये अधिकार हा शब्द वापरण्यात आलेला आहे. अधिकार या शब्दासाठी जो मूळ ग्रीक शब्द वापरण्यात आला आहे तो आहे एक्युसियान, म्हणजे अधिकार किंवा हक्क. दुसऱ्या कोणत्याही कमी अधिक गोष्टीमुळे नाही, तर फक्त ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आम्ही देवाचे पुत्र व कन्या होऊ शकतो. तुम्हाला येशूला रात्रीच्या वेळेस भेटावयास आलेल्या निकोदेमाविषयी माहिती असेलच. तो परुषी होता. त्याच्याजवळ देवाने दिलेला मार्ग होता. तो अतिशय धार्मिक असून नियमशास्त्राचे काटेकोरपणे पालन करणारा होता. तरीही तो देवाचा पुत्र नव्हता. येशूने त्याला सांगितले की त्याला नवीन जन्माची आवश्यकता आहे. मला हटवादीपणाने आणि स्पष्टपणे तुम्हाला सांगू द्या की तुमच्या प्रार्थना, तुमचे सनातनी वेगळेपण, तुमची दाने, तुमचा बाप्तिस्मा यांच्याद्वारे तुम्ही देवाचे पुत्र होऊ शकत नाही. फक्त ख्रिस्तावरील विश्वास तुम्हाला देवाचे पुत्र बनवू शकते. तुम्हाला जर वाटतं श्रोत्यांनो की दर रविवारी उपासनेसाठी जाणे, सकाळ संध्याकाळ नियमित प्रार्थना करणे, गोरगरिबांना मदत करणे, मंडळीच्या कार्यक्रमात भाग घेणे, पवित्र शास्त्राच्या अभ्यासाचा किंवा शाब्बास शाळेचा वर्ग चालविणे यांनी आम्ही देवाचे पुत्र किंवा कन्या होऊ शकत नाही. आम्हाला त्यासाठी ख्रिस्तावरील विश्वासाची गरज आहे. आज एका अत्यंत तिरस्करणीय अशा पाखंडी मताचा सर्वत्र प्रसार होत आहे, तो म्हणजे परमेश्वराचे वैश्विक पितृत्व व मानवाचे वैश्विक बंधुत्व. हे पुरोगामी मत आहे. सर्वांचा पिता परमेश्वर एकच आहे व सर्व मानव एकमेकांचे बंधू, त्याचे पुत्र आहेत, असा या मताचा अर्थ आहे. या मताच्या लोकांचे म्हणणे हे आहे की सर्व लोक देवाची लेकरे आहेत आणि म्हणून आम्ही सभांमध्ये अत्यंत गुंड प्रवृत्तीच्या लोकांबरोबर बसून राजनीतीचे वाद केलेले आहेत. सन्माननीय व प्रामाणिक असण्याविषयी आपण बोलतो. आम्ही सर्व देवाची लेकरे आहोत व आम्ही देवाच्या मुलांप्रमाणे वागायला हवे असे आम्ही म्हणतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त तसे काहीही कधीही म्हणालेला नाही. एकदा तो धार्मिक पुढाऱ्यांच्या एका समूहाकडे पाहून काय म्हणाला ते आपण योहान कृष्णवर्तमान 8 अध्याय आणि 44व्या वचनात वाचूया. तो म्हणाला, तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि आपल्या बापाच्या वासनाप्रमाणे करावयास पाहता. श्रोत्यानो, हे मी म्हणत नाही, तर सौम्य असलेला येशू ख्रिस्त हे म्हणाला आहे. स्पष्ट आहे की त्याच्या दिवसात असे काही लोक होते की जे देवाचे पुत्र नव्हते. मला वाटतं आजही या जगात सैतानाची बरीच मुले इकडे तिकडे धावपळ करीत आहेत.
ते देवाचे पुत्र नाहीत. तुम्ही देवाचे पुत्र केवळ एकाच मार्गाने होऊ शकता, तो म्हणजे येशू ख्रिस्तावरील तुमचा विश्वास. 3रा अध्याय आणि 27वे वचन पहा. कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे, तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. लक्षात घ्या की हे वचन पाण्याने केलेल्या बाप्तिस्म्याविषयी नाही. तो बाप्तिस्मा एक विधी आहे व मला वाटतं की तो प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे. आता आपण पुढचं वचन वाचूया. 28वे वचन. यहुदी व हेलेनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात. श्रोत्यांनो, विश्वासणाऱ्यांच्या शरीरामध्ये किंवा समूहामध्ये यहुदी व हेलेनी असे कोणी नाही. ख्रिस्तामध्ये वर्णभेद नाही. ख्रिस्तामध्ये असलेली व्यक्ती माझा भाऊ किंवा बहीण आहे व त्या व्यक्तीच्या वर्णाची मी पर्वा करीत नाही. त्याच्या हृदयाच्या वर्णाची मला किंमत आहे, म्हणजे तो ख्रिस्ताचा आहे एवढे मला पुरेसे आहे. फक्त ख्रिस्तामध्ये आम्ही एक बनतो. आम्हाला सर्व वर्णीय श्रोत्यांकडून पत्र येतात. याबद्दल आम्ही देवाचे आभारी आहोत. ते आमच्याशी बंधुत्वाचे नाते जोडतात, कारण आम्ही खरोखर बंधू आहोत. आम्ही ख्रिस्तामध्ये एक आहोत आणि आम्ही सार्वकालिक जीवनापर्यंत एकत्रित असणार आहोत. पॉल म्हणतो की ख्रिस्तामध्ये कोणी दास व स्वतंत्र नाही. आजच्या काळात भांडवलदार किंवा मालक आणि कामगार किंवा नोकर यांच्यात भेद आहे व त्यांना अर्थातच कोण एकत्रित आणू शकेल तर ते म्हणजे येशू ख्रिस्त होय. नंतर पॉल म्हणतो ख्रिस्तामध्ये स्त्री अथवा पुरुष असा भेद नाही. पूर्वापार परंपरेने चालत असलेल्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांवरचे अत्याचार काय आहेत हे मी आपणाला सांगण्याची गरज नाही. या संस्कृतीने जाणून बुजून स्त्री व पुरुष यांच्यामध्ये विषमता निर्माण केली. ती स्वतःच्या स्वार्थासाठी चालू ठेवली. त्यातून समानता मागणाऱ्या स्त्रियांना त्यांनी दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे की 85 ते 90% कुटुंबांमध्ये स्त्रियांना विषमतेची वागणूक मिळते व त्यांना त्यांचा दर्जा दुय्यम किंवा अत्यंत कनिष्ठ असा आहे हे जतवण्यात येते. या अन्यायाच्या जाणीवतेतूनच मुक्तीची चळवळ उभी राहिली. परंतु अनेक गोष्टी सुधारण्याच्या प्रयत्नात असताना ही चळवळ चुकीच्या टोकालाही पोहोचली. परंतु देवाची स्तुती असो की जे स्त्री मुक्ती चळवळीला साधले नाही ते ख्रिस्तामध्ये साध्य झाले आहे. त्याच्यासमोर व त्याच्यामध्ये सर्व म्हणजे स्त्री व पुरुष एक आहेत, समान आहेत आणि ही गोष्ट खरोखर फार सुंदर अशी आहे. 29व्या वचनात तो म्हणतो, आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारा वारिस आहात. आम्ही अब्राहामाचे वारिस कसे होऊ शकतो? पहा, अब्राहामाचे विश्वासाद्वारे तारण झाले व आमचेही विश्वासाद्वारे तारण झाले आहे. या सत्यावर आधारित आम्ही अब्राहामाचे वारसदार ठरतो. अब्राहामाने एक लहान प्राण्याचे अर्पण देवाकरिता आणले आणि हे अर्पण देवाच्या पुत्राच्या आगमनाचे प्रतीक होते. जो सर्वश्रेष्ठ अर्पण होणार होता त्या देवाच्या पुत्राचे, प्रभू येशू ख्रिस्ताचे ते प्रतीक होते. ख्रिस्त आधीच येऊन गेलेला असल्याने आजच्या युगात मी इतिहासात मागे वळून पाहून म्हणू शकते, मला जीवन प्राप्त व्हावे याकरिता देवाचा पुत्र या पृथ्वीवर आला व तो माझ्याकरिता वधस्तंभावर मरण पावला आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवते. काही वर्षांपूर्वी एका देवाच्या सेवकाला यहुदी लोकांच्या एका चांगल्या समूहाशी बोलण्याचे भाग्य प्राप्त झाले व त्यांना मी म्हणाले, अब्राहामाच्या संतानाशी बोलण्याचा विशेष हक्क आज मला प्राप्त झाला आहे. आणि माझे हे वाक्य ऐकून त्यांना आनंद वाटला व त्यांनी माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले. नंतर मी पुढे म्हणाले, कारण मीही अब्राहामाचे संतान आहे. हे ऐकताच त्यांचे स्मितहास्य मावळले. खरे तर त्यांच्यापैकी अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि तसे साहजिकच होते, कारण ते येशू ख्रिस्ताला मसीहा किंवा तारक अजूनही मानित नाहीत. ते त्याच्या येण्याची अजूनही वाट पाहत आहेत. परंतु येशू ख्रिस्त या जगाचा तारक व उद्धारक याच्यावर विश्वास ठेवल्याने तुम्ही व मी अब्राहामाचे संतान व वारसदार होतो. जर आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत तर आम्ही वचनाप्रमाणे अब्राहामाचे संतान व वारसदार आहोत. खरोखर ही गोष्ट अद्भुत आहे. गलतीकरास पत्र याच्या 3ऱ्या अध्यायात आम्ही एक फार महत्वाचा ख्रिस्ती सिद्धांत शिकलो. तो सिद्धांत म्हणजे विश्वासाद्वारे तारण किंवा नीतिमत्वाची प्राप्ती. आता श्रोत्यांनो, आम्ही 4थ्या अध्यायाचे अध्ययन सुरू करीत आहोत. या अध्यायात पौलाने विश्वासाद्वारे तारण या सिद्धांताची चर्चा पुढे चालू ठेवली आहे. 4था अध्याय
पहिलं वचन सांगतं, आता मी म्हणतो की वारीस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व गुलामामध्ये काही भेद नसतो. या ठिकाणी बाळ हा शब्द वापरलेला आहे, जो गलती करास पत्र 3 अध्याय 26व्या वचनामध्ये वापरलेल्या अर्थाने नाही. त्या ठिकाणी ग्रीक शब्द ह्युआस हा वापरण्यात आला आहे. त्याचा अर्थ पुत्र किंवा मुलगा असा होतो. परंतु या वचनात ग्रीक शब्द नेपिओस हा वापरण्यात आला आहे व त्याचा अर्थ बोलण्याची क्षमता पूर्ण विकसित न झालेले बाळ असा होतो. आणि म्हणून आपण वाचतो की वारीस जोपर्यंत बाळ आहे, अर्थात कुटुंबातील सर्वात लहान घटक आहे, तोपर्यंत तो दासापेक्षा वेगळा नाही. या गोष्टीला समजून घेण्यासाठी आम्हाला रोमी रीतिरिवाज काय होते ते पाहायला हवे. 2 आणि 3 वचन सांगतं, पण बापाने ठरविलेल्या मुदतीपर्यंत तो पालकांच्या व कारभाऱ्यांच्या स्वाधीन असतो. तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो. श्रोत्यांनो, ह्या वचनांवर आम्ही पुढच्या कार्यक्रमात विचार करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते आणि हाच नियमशास्त्राचा हेतू होता. नियमशास्त्र आम्हाला ख्रिस्ताकडे नेणारे बालरक्षक होते. आम्ही पाहिले की ख्रिस्तामध्ये कोणताही वर्णभेद नाही. ख्रिस्त येशूच्या ठायी सर्वजण एकच आहेत आणि विशेष म्हणजे ख्रिस्तामध्ये असलेले सर्वजण अब्रामाला दिलेल्या वचनानुसार वारस आहेत. प्रियांनो, काय या सर्व गोष्टी तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करणाऱ्या झाल्यात का? होय, ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही देवाचे पुत्र व कन्या झालो आहोत. काय हे रहस्य आपणास ठाऊक आहे? यावर आपण जरूर विचार करा आणि योग्य विश्वास ठेवण्यास तयार असा. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी, विश्वासाच्या द्वारे तू आम्हाला पुत्र आणि कन्या बनवलेलं आहेस. होय प्रभूजी, आणि म्हणून आम्ही विश्वासामध्ये दृढ असावं आणि आमचे प्रत्येक कृती तुला मान्य होणारी असावी. कारण बापा, आम्ही आता या जगाचे नाहीत, तर बापा आम्ही तुझे पुत्र आणि कन्या झालेलो आहोत, हे आम्ही कदापि विसरू नये. म्हणून प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी येत आहोत. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे होत राहू दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या सामर्थ्याने जगा आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. प्रभू आपणास सहाय्य करो.